मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नेहमी एक प्रश्न विचारला जातो, की प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं लिहत असताना कुठल्या क्रमाने मी उत्तरं लिहावी? म्हणजे सगळ्यात आधी मी कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे आणि नंतर शेवटी कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे, शेवटी कुठला प्रश्न सोडवला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. म्हणजे उत्तरं लिहिण्याचा क्रम कुठला असला पाहिजे प्रश्नांचा. तर या संदर्भात मी 2 महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देऊ इच्छितो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आधी असे प्रश्न सोडवा, की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात. म्हणजे असाच क्रम तुम्ही ठरवा, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येतात, जे प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपे आहे आणि जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात, ते प्रश्न तुम्ही सगळ्यात शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा. ही एक टिप आहे. दुसरी महत्त्वाची टिप अशी आहे, की मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये जो क्रम आहे प्रश्नांचा, त्याच क्रमाने शक्यतो प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. का माहिती का? कारण तो क्रम कसा आहे, सोप्याकडून अवघडाकडे. म्हणजे सुरुवातीला सगळे सोपे प्रश्न असतात. गणित भाग 1-2 चा जर विचार केला, तर पहिला प्रश्न 1-1 मार्काचा असतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये 2-2 मार्काचे प्रश्न असतात. तिसऱ्या प्रश्नामध्ये 3-3 मार्काचे. चौथा थोडा अवघड असतो, ज्याच्यामध्ये 4-4 मार्काचे प्रश्न आणि 5व्या प्रश्नामध्ये 3-3 मार्काचे. म्हणजे सोप्यापासून अवघडापर्यंत जाणारा हा प्रवास असतो. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये जो क्रम दिलाय, त्याच क्रमाने शक्यतो सोडवण्याचा प्रयत्न करा. भाषा विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिसरी टिप मी देऊ इच्छितो, की भाषा विषयाच्या बाबतीमध्ये असं तुम्ही करू शकताय, की पॅसेज किंवा उतारे जे आहेत ना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यात शेवटी तुम्ही सोडवू शकता. कारण हे भुलभुलैया आहे. कारण याच्यामध्ये बराचसा वेळ वाया जातो. त्याच्यामुळे अगोदर सगळा प्रश्न सोडवा, जे काही क्रम आहे त्या क्रमाने आणि सगळ्यात शेवटी मग तुम्ही उतार्यांवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. ठीक आहे? तर आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.